नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पिंकी ही गोदामावशीला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि गोदामावशीला म्हणते, अगं गोदामावशी, एकीचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता. स्पेशली त्या इंग्लिश मॅमचा, त्यांचा तर चांगलाच बँड वाजवला आहे अगदी पिंकी स्टाईलने. आता हे ऐकल्यानंतर गोदामावशी खूप खुश होतात आणि गोदामावशी पिंकीला म्हणतात, लय झाक केलं तुम्ही, मला तर त्या माजुरडीचा चेहरा पडलेलाच पाहायचा आहे. तर पिंकी गोदामावशीला म्हणते, होणार, सगळं काही आपल्या मनासारखं होणार. आता तिच्या पापाचा घडा भरत आला आहे. तर गोदामावशी म्हणतात की माजुरडीने लय पापं केली आहेत. सगळ्यात मोठं पाप म्हणजे आईला तिच्या लेकरापासून दूर केलं आहे. माझी कृष्णा तिच्या लेकीसाठी किती झुरत आहे हे मी जवळून पाहत आहे आणि तिच्या त्रासापुढे तुम्ही जो काही त्या मधूला त्रास देत आहात तो तर काहीच नाही आहे. तरी पिंकी म्हणू लागते की आपली सावी सापडणार, परंतु मला एक सांगा, माझी बेस्टी कुठे गेली आहे? तर गोदामावशी म्हणतात की तुमच्या माणसांनाच भेटण्यासाठी गेली आहे. तिच्या डोसक्याचा त्रास काही कमीच होत नाही. तर पिंकी विचारते, गोदामावशी आता काय झालं आहे? तर गोदामावशी म्हणतात, आपलं जे काही बोलणं काल झालं होतं ते सगळं काही मी कृष्णाला सांगितलं आहे. आता तिला वाटत आहे की जर सत्य समजलं तर मोठा घोळ होईल. तर पिंकी म्हणते, गोदामावशी, तिला म्हणावं असं काही होणार नाही. आता फक्त सावीकडे फोकस कर, कारण आपल्याला सावी मिळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाकी जे काही आहे ते ही पिंकी बघायला समर्थ आहे. असं म्हणत पिंकी फोन कट करते आणि त्यानंतर गोदामावशींच्या बोलण्याचा विचार करू लागते. पिंकी विचार करू लागते की आता पुढे काय करावं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं पिंकीच्या वागण्यामुळे मधूची खूप चिडचिड होत असते. मधू म्हणू लागते, ही पिंकी किती आगाऊ आहे, छोट्याशा गावातून आली आहे, परंतु ॲटिट्यूड असा आहे जसं काय फॉरेनवरूनच आली आहे आणि माझ्याच घरात माझ्यावर दादागिरी करते. नाही, आता मी हे सहन करणार नाही. आता तर मला तिला चांगला धडा शिकवावाच लागेल. तेवढ्यातच तिथे राघव येतो आणि राघवला अचानक आलेलं पाहून मधू खूप घाबरते आणि ती मोठ्यानेच किंचाळते. तर राघव मधूच्या तोंडावर हात ठेवतो आणि तिला शांत करत म्हणतो, मी राघव आहे. तर मधू म्हणते, राघव तुला काही हवं आहे का? कॉफी, ग्रीन टी काही हवं असेल तर मला सांग, मी करून देते. तर राघव म्हणतो, नाही मधू, मला काहीच नको आहे. तर मधू विचारते, मग राघव तू असा किचनमध्ये का आलायस? तर राघव म्हणतो, मधू, मला एका कामासाठी तुझी हेल्प हवी आहे, तू मला मदत करशील का? तर मधू म्हणते, राघव अरे बोल ना, मी तुला कधी नाही म्हणाले आहे का? तर राघव म्हणतो, मग ऐक, त्या पिंकीने आपल्याला जी काही स्टोरी सांगितली आहे ती खरी आहे की खोटी हे आपल्याला शोधायचं आहे आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. तर मधू म्हणते, ठीक आहे राघव, मी तुला मदत करायला तयार आहे. आता राघव आणि मधू मिळून पुढचा प्लॅन करत असतात, परंतु तेवढ्यातच तिथे पिंकी येते आणि मधूला म्हणते, मागं काय गं मधू राणी, प्रत्येक वेळी यांच्या जवळ जाण्याचाच तुला प्रयत्न करायचा असतो का? आता मला सांगा, तुम्ही दोघंही कसलं पाप करायला निघालात? तर राघव म्हणतो, हे मी तुला का सांगू? तर पिंकी ही राघवला म्हणते, कारण मी तुमची होणारी मिसेस आहे, त्यामुळे जे काही घडत आहे आणि जे काही घडणार आहे ते सगळं काही मला कळायलाच हवं. तर त्यानंतर पिंकी ही मधूला विचारते, काय मग, यांना कसली हेल्प करायला निघाली होतीस आणि यांना तुझी कसली हेल्प हवी आहे? तर राघव म्हणतो, तुम्हाला आमच्यामध्ये पडायची काही गरज नाही. तर पिंकी म्हणते, हो, परंतु जोपर्यंत मला काही सत्य कळत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. आता तुम्ही हिची कसली हेल्प घेत होता हे मला कळायलाच हवं. राघव म्हणतो की नाही, यामध्ये मी तुम्हाला काही सांगू शकत नाही आणि तुम्ही यामध्ये पडायची खरंच गरज नाही. तर पिंकी म्हणते, ओके धनी, परंतु तुम्ही सांगताय ना नक्की तुमच्या दोघांमध्ये काय चाललं होतं? तर आता राघव पिंकीला खोटं बोलत म्हणतो, बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि मला गरमागरम भजी खायची होती आणि हेच तर आता मी मधूला सांगत होतो आणि तिला म्हणत होतो की माझ्यासाठी गरमागरम भजी बनव, तुम्हाला जमणार आहे का? आता पिंकी ही राघवला म्हणते, एवढंच ना, मी बनवून देते, अगदी सातारा स्टाईल भजी. अहो तुम्ही हिच्या हातची भजी खाणार आहात काय? हिच्या हातची भजी? अहो हिच्या हातची भजी म्हणजे मुळू भजी असते. तर पिंकीचं हे बोलणं ऐकून मधूला खूप राग येतो. मधू म्हणते, अगं तू परवाच खाल्ली होतीस ना माझ्या हातची भजी? तर पिंकी म्हणते, हो खाल्ली होती, परंतु त्यामध्ये काहीच राम नव्हता, खायची म्हणून खाल्ली. तर हे ऐकल्यानंतर मधू म्हणते, अगं एवढी भजी तू खाल्लीस, चांगली हादडच होतीस आणि तरीसुद्धा म्हणतेस की तिला काही चवच नव्हती. तर पिंकी म्हणते की हो, तुझ्या जीवाला बरं वाटावं म्हणूनच खाल्ली होती, परंतु त्यामध्ये काहीच राम नव्हता, मी खरंच सांगत आहे. आणि तुझं कौतुक मी खोटं केलं होतं, ते काही खरं कौतुक नव्हतं. नाहीतर तुझी ती भजी अशी मुळू होती, मग त्यामध्ये काही राम तरी होता का? आणि ती तर मला बिलकुल आवडली नव्हती, परंतु तुझा कॉन्फिडन्स एक नंबर, म्हणूनच आता एक कॉम्पिटिशन होऊन जाऊ दे. तर मधू म्हणते, काय? तर पिंकी म्हणते की हो, आता तू सुद्धा भजी बनवायची आणि मी सुद्धा भजी बनवणार, आता होऊन जाऊ दे कॉम्पिटिशन, बघू कोणाची भजी चांगली होते. तर मधू ही राघवला म्हणते, राघव, असं म्हणत ती राघवच्या जवळ जात असते. तर पिंकी म्हणते, मागे जायचं,
थोडा तरी डिस्टन्स ठेवायचा. अगं तुला काहीच कळत नाही का? प्रत्येक वेळी काय गं सारखी सारखी चिकटत असतेस. मला तरी वाटते की तुझं नाव मधु राणी नाही तर मधुमक्कीच ठेवायला हवं होतं. अगं बघ ना, प्रत्येक वेळी यांच्या मागे 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 पुढे करत असतेस. बघावं तेव्हा चिकटायला जात असतेस. अगं बाईने कसं थोडंच लांबच राहावं पुरुषांपासून, परंतु नाही, तुला तर डिस्टन्स ठेवायचाच नसतो. प्रत्येक वेळ मिळाला की चिकटायलाच जायचं असतं. तुझ्या तर ना आता मी बघतेच. तर आता पिंकीच्या या बोलण्यामुळे मधु तर घाबरून गेलेली असते. तर मधु विचारते काय काय झालं? तर पिंकी विचारते कांदा कुठे आहे? तर मधु म्हणते तिथे. असं म्हणत पिंकी आता कांदे घेऊन येते आणि मधुच्या समोर ठेवते आणि आता म्हणते हे घे. तर मधु विचारते हे काय आहे? तर पिंकी म्हणते की ओनियन. तर मधु म्हणते हो का, परंतु मला माहीतच नव्हतं. तर पिंकी म्हणते ठीक आहे, तुला माहीत नसेल तर आता माहीत करून घे, परंतु आता एक गोष्ट लक्षात ठेव, यातील अर्धे कांदे तुला चिरायचे आहेत, अर्धे कांदे मी चिरणार आहे. मधु विचारते काय, मी आणि कांदा चिरू? तर पिंकी विचारते मग मग भजी कशाची बनवणार आहेस ग तू? आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की भजी ही होणारच आहे आणि दोघांची कॉम्पिटिशन होणारच आहे. तर मधु म्हणते नाही, मी कांदा चिरणार नाही. तर पिंकी म्हणते मग तू कांदे नाही चिरणार, मग कांद्याच्या सालीसहित तू भजी बनवणार आहेस का? म्हणजे तुमच्यामध्ये अशी पद्धत आहे का, कांदा न चिरतात अख्ख्या कांद्याचीच भजी बनवतात? तर मधु मात्र शांतच होते. तर पिंकी म्हणते काय बोलावं तुझ्या पुढे, मला तर काहीच कळत नाही. तर पिंकी म्हणते की नाही, आता तर आपल्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन होणारच, बघू कोणाची भजी चांगली होते. परंतु मधु काही तयार नसते. तर पिंकी म्हणते की नाही, आता माघार घ्यायची नाही, आता कांद्याची भजी होणारच. तर राघव त्यानंतर तिथून निघून जातो. तर आता पिंकी अर्धे कांदे चिरण्यासाठी घेते आणि मधुला म्हणते की हे अर्धे कांदे आता तुला चिरायचे आहेत. तर मधु मात्र घाबरून गेलेली असते. आता मधुला कांदा चिरायचा खूप कंटाळा येत असतो. तर तेवढ्यातच पिंकी तिच्यासमोर चाकू पकडते. तर मधु विचारते हे काय आहे? तर पिंकी म्हणते चाकू. कांदा चिरण्यासाठी चाकू नको का, नाहीतर काय नाकाने कांदा चिरू का? तर त्यानंतर मधु कांदा चिरत असते आणि पिंकी ही कांदा चिरण्यासाठी खाली बसलेली असते. आता दोघेही भजी बनवण्यासाठी कांदा चिरत असतात, परंतु कांदा चिरताना सुरुवातीलाच मधुला रडायला येऊ लागतं. परंतु पिंकी ही बिंदासपणे कांदा चिरत असते आणि म्हणूनच मधु ही मागे वळून पाहते. तर पिंकीने हेल्मेट घातलेलं असतं. आता मधुला राग येतो आणि मधु ही पिंकीला म्हणते हे काय चाललं आहे, तू चिटिंग करत आहेस. तर पिंकी म्हणते आपलं काय ठरलं होतं की भजी बनवायची, परंतु भजी बनवण्यासाठी कांदे कसे चिरायचे हे कुठे ठरलं होतं, त्यामुळे उगाच काहीतरी मला बोलत जाऊ नकोस. तर मधु म्हणते उगाच कारणं शोधू नकोस. तर पिंकी म्हणते नाही, मी उगाच कारणं शोधत नाही आहे, परंतु तुला काही सुचत नाही त्याला मी काय करणार, कारण तू तर तुझ्या डोळ्यांना झापडं लावली आहेस. तर मधु विचारते काय? तर पिंकी म्हणते की हो, अशी झापडं लावली आहेस. अगं तुला फक्त समोरचंच दिसत असतं, कारण तुझा फोकस कुठे आहे, फक्त ठाणेदार, त्या व्यतिरिक्त तुला काहीच दिसत नाही. आणि आता ती झापडं जोपर्यंत तू उघडत नाहीस तोपर्यंत तुला आयडिया सुचणार नाही. आणि म्हणूनच मी तुला म्हणत आहे, अगोदर ती झापडं उघड आणि या जगाजवळ बघ, म्हणजे तुला काहीतरी आयडिया सुचतील ना. पिंकीचं बोलणं ऐकून मधुला खूप राग आलेला असतो. मधु ही मनाशीच म्हणते अतिशानी, तुझा माज उतरवायलाच हवा. आता मधुला काय करावं काहीच सुचत नसतं. तेवढ्यातच मधुला राघवचं बोलणं आठवतं. राघवने मधुजवळ मदत मागितलेली असते आणि म्हणूनच मधु ही विचार करत म्हणते की आता राघवने माझ्याजवळ मदत मागितली आहे, म्हणजे काही करून मला राघवला मदत करायलाच हवी आणि हिचं सत्य बाहेर यायलाच हवं. आणि म्हणूनच मधु ही पिंकीला विचारते, पिंकी मला एक सांग, तू कृष्णाला कशी काय ओळखतेस? तर पिंकी ही मधुला म्हणते तुला कशाला नसत्या चौकशा? तर मधु ही नाटक करत म्हणते त्याचं काय झालं, मी खूप विचार केला, मी स्वतःला तुझ्या जागी इमॅजिन केलं आणि माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जर आपली बेस्ट फ्रेंड आपल्या नवऱ्याला आपल्यापासून दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असेल मग आपण काय करावं, आणि तुला तर किती राग येत असेल ना तिचा. आता हे ऐकल्यानंतर पिंकीच्या लक्षात येतं. आता पिंकी म्हणते की आता कसं बोललीस, अगदी बरोबर बोललीस. अगं मला एक गोष्ट सांगशील, जर तुझी बेस्ट फ्रेंड तुझ्यासोबत अशी वागली आणि तुला जर तिचा राग आला तर मधु राणी तू काय करशील? आता तेव्हा मात्र मधु शांतच होते. मधुला हे ऐकून धक्काच बसतो, कारण मधुच्या सगळं काही लक्षात येत असतं. आता मधु मात्र काहीच बोलत नाही. तर पिंकी नकळतपणे मधुला हळूच विचारते काय मग, तिला कड्यावरून ढकलून दिलं असतं का तू? आता मात्र मधुला धक्का बसतो. मधुच्या सगळं काही लक्षात येतं आणि ज्याप्रमाणे तिने सिंधूला कड्यावरून ढकललेलं असतं हे सगळं काही तिला आठवू लागतं. तिच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. आता पिंकी ही मधुजवळ पाहत असते, परंतु मधुला घाम फुटलेला असतो. तिला सगळं आठवलेलं असतं आणि त्यामुळे ती घाबरूनही गेलेली असते. तर पिंकी विचारते काय झालं, सांग ना मला, तू काय केलं असतं, कड्यावरून ढकलून दिलं असतं का?
मधू मात्र काहीच बोलत नाही. तर पिंकी म्हणते, मधू मला तर कृष्णासोबत असंच करावं असंच वाटत आहे. मला असं वाटत आहे की तिला एखाद्या कड्याजवळ घेऊन जावं, टोकाला उभं करावं आणि तिला ढकलून द्यावं. असं म्हणत पिंकी ही मधूला ढकलते पुढे आणि म्हणते, मग तिचा पडताना तिचा जो मोठ्याने आवाज येणार, तिची ती किंकाळी, म्हणजे समजावं की ती आता खाली पडली आहे आणि त्यानंतर जनावरं तिला फाडून फाडून खातील. तर मधू म्हणते, बस बस, असा विचार मी कधीही केला नाही. तर पिंकी म्हणते की तू एवढी सावसूद असशील असं मला वाटलंही नव्हतं. तर मधू म्हणते की हो, मी आहे सावसूद, मी आहे सावसूद. तर पिंकी म्हणते, हो समजलं, परंतु तू किती वेळा सांगणार आहेस? तर त्यानंतर पिंकी ही मधूला म्हणते, काय झालं, तू काय एवढी घाबरून गेली आहेस? तर मधू शांत होते आणि पिंकीला म्हणते, परंतु मी जो काही प्रश्न तुला विचारला होता त्याचं तर तू उत्तर दिलंच नाहीस. तर पिंकी विचारते, कोणता क्वेश्चन होता? तर आता मधू म्हणते, आठवत नाही आहे का तुला? तर पिंकी म्हणते, नाही ना आठवत, मला तर लगेच काहीच आठवत नाही. तर पिंकीला मधू पुन्हा एकदा विचारते की तू कृष्णाला कशी काय ओळखतेस? म्हणजे तुमची भेट कुठे झाली, तुम्ही कुठे भेटलात? कारण तू तर साताऱ्याची आणि ती तर पुण्याची, मग तुमची भेट कशी झाली आहे? तर पिंकी म्हणते, आता मला एक सांग, तुला या नसत्या चौकशा कशासाठी हव्या आहेत? कारण ती तुझी बेस्ट फ्रेंड होती, मला माहीत आहे ना. कृष्णा इथे आली आणि त्यानंतर ती तुझीही बेस्ट फ्रेंड झाली, त्यामुळे तुला तर माहीतच असेल ना. मग असं तुला विचारायची काहीच गरज नाही. आता पिंकी ही मधूला म्हणते, या पिंकीचं कसं आहे ना, दुश्मन के दोस्त को पिंकी कभी दोस्त नाही बनाती. आता पिंकी मात्र काहीच खरं बोलत नाही, त्यामुळे मधूला खूप राग आलेला असतो. मधू म्हणते, अगं मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, परंतु तू तर मला उलटसुलटच बोलत आहेस. तर पिंकी म्हणते की या पिंकीची अशी स्टाईल आहे आणि ही पिंकी अशीच बोलते. असं बोलत पिंकी ही पुन्हा एकदा कांदा चिरण्यासाठी जाते. तर मधू विचार करत म्हणते की हिला कितीही काही बोलण्याचा प्रयत्न केला, हिच्याशी सत्य काढून घेण्याचा जरी प्रयत्न केला, तरीसुद्धा ही कुठल्याही प्रकारचा ते आपल्याला सांगणार नाही. आता मधूला मात्र टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे राघवही विचार करत असतो आणि मधूची वाट पाहत असतो. तेवढ्यातच तिथे मधू येते. तर राघव विचारतो, काय झाले मधू, तिने काही सांगितलं का? तर मधू म्हणते की नाही, ही पिंकी ना शार्प आहे, शार्प, खूप हुशार आहे. तुला काय वाटलं ही सहजासहजी आपल्याला सांगेल का? ती काहीही सांगणार नाही आणि तसंही तिचा माझ्यावर विश्वासच नाही आहे, त्यामुळे तिने एकाही प्रश्नाची नीट उत्तरं दिली नाहीत. मी तिला खूप विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने तर काहीच सांगितलं नाही. तर राघव म्हणतो की आपल्या हातात दिवस कमी आहेत, वेळ निघून चालला आहे आणि आपण सिंधूचा अजूनही शोध घेतला नाही. मला खरंच काळजी वाटत आहे. तर ह्यानंतर मधू म्हणू लागते, मग आता काय करावं? राघव म्हणतो, यासाठी माझ्याजवळ एकच पर्याय आहे. तर मधू विचारते, कोणता? तर राघव म्हणतो, एक मिनिट. असं म्हणत राघव ती बॉटल मधूला दाखवतो. मधू विचारते, हे काय आहे? तर राघव म्हणतो की औषध. हे औषध पिंकीच्या पाण्यामध्ये मिक्स करून द्यायचं आहे आणि याच्याच मदतीने आपल्याला सगळं काही सत्य समजू शकतो. नक्की काय चाललं आहे हे सगळं काही समजणार आहे, परंतु तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला सत्य वदवून घ्यायचं आहे. तर मधू म्हणते, ठीक आहे. तर राघव मधूला म्हणतो की तू म्हणाली आहेस की पिंकी ही शार्प आहे आणि चॅप्टर आहे, त्यामुळे तुला जपून सगळं काही करावं लागेल. तर मधू म्हणू लागते की हो, या गोष्टीची मला जाणीव आहे आणि त्यामुळे मी काही होऊ देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव, आपण जसं ठरवलं आहे तसंच होणार आहे. असं म्हणत मधू ही राघवच्या हातातील ते औषध घेते आणि आपल्या पुढच्या प्लॅनप्रमाणे राघव हा किचनमध्ये येतो. तर इकडे पिंकी ही भजी बनवत असते. आता राघव किचनमध्ये येतो. तर पिंकी म्हणते, काय झालं, तुम्ही एवढा किचनमध्ये आला आहात? मी तुम्हाला म्हणाले होते ना की गरमागरम भजी आणि चहा मी तुमच्यासाठी पाठवून देते. तर राघव म्हणतो की नाही, मला तर तिथे थांबवतच नव्हतं, कारण मला तर कंट्रोल झालाच नाही, कारण एवढा घरभर या भजीचा घमघमाट सुटला आहे, म्हणून म्हटलं की स्वतःच जाऊन भजी घ्यावी. तर पिंकी म्हणते, ही घ्या गरमागरम भजी. तर राघव म्हणतो, हो खरंच खूप छान झाली आहे. तर पिंकी म्हणते, सातारा स्टाईल भजी बनवली आहे, त्यामुळे तुम्हाला तर आवडणारच. तर राघव म्हणतो, हो खरंच खूप छान बनवली आहे आणि खरंच खूप तुमच्या हाताला छान चव आहे. तर पिंकी म्हणते, खरंच ठाणेदार, नक्की काय विषय आहे? आज तारीफ पे तारीफ चालली आहे, मूड काही वेगळाच वाटतोय तुमचा. तर राघव काहीच बोलत नाही. तर मधू ही इशाऱ्यानेच सांगत असते की हो बोल. राघव बोलतो की हो, मला तुमच्याशी बोलायचं होतं. तर पिंकी विचारते, काय तुम्हाला माझ्याशी बोलायचं होतं? म्हणजे तुम्हाला काही माझ्याजवळून हेल्प वगैरे हवी आहे का? काय हेल्प करू सांगा बघू. तर राघव म्हणतो की कृष्णा आणि तुमचे पतिदेव म्हणजे युवराज धोंडे पाटील यांना मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला आहे, परंतु मला यश मिळतच नाही. मी सर्व करून थकलो आहे. मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा शोध लागत नाही आणि त्यामुळे मला असं वाटत आहे की तुम्ही जी काही अट घातली आहे ती आता मला मान्य करावी लागेल. आता हे ऐकल्यानंतर पिंकीला धक्काच बसतो आणि पिंकी ही विचार करू लागते. तर राघव म्हणतो, मी लग्न करायला तयार आहे. तर पिंकी विचारते, काय
तर राघवला पिंकी विचारते, ठाणेदार तुम्ही काय बोलत आहात? तर राघव म्हणतो की हो, मी खरंच सांगत आहे आणि मला वाटत आहे की आपण दोघांनी एकत्र फिरायला जायला हवं. पिंकी विचारते काय? तर राघव म्हणतो की हो, आपण जर बाहेर फिरायला गेलो तर आपल्या दोघांमधील गप्पा होतील आणि तुमची जर काही हरकत नसेल तर आपण फिरायला जाऊ ना. आपण दोघंही एकमेकांसोबत वेळ घालवला तरच आपण एकमेकांना ओळखू शकतो. तर त्यानंतर पिंकी म्हणते, तुम्ही नक्की काय बोलत आहात? मला काहीच कळत नाही. तर राघव म्हणतो की हो पिंकी, मला माहीत आहे की तुम्ही मनाने खरंच खूप चांगले आहात. तर पिंकी म्हणते बापू. तर राघव विचारतो सॉरी काय बोललात? तर पिंकी म्हणू लागते भावना पोचल्या हेच बोलायचं होतं. तर राघव म्हणतो प्रेम असलं खूप महत्त्वाचं आहे आणि आपण जर एकमेकांशी फिरायला गेलो, एकमेकांना वेळ दिला तरच आपण एकमेकांचे विचार जाणून घेऊ शकतो आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की आपण एकमेकांना वेळ द्यायला हवा. तर राघव हा पिंकीचा हात पकडतो आणि पिंकीला म्हणतो की खरंच असं म्हणतात ना, प्रेम नसेल तर जेवणातही चव उतरत नाही आणि म्हणूनच मला वाटतं की आपण दोघांनी अगोदर एकमेकांचा विचार करायला हवा. आता पिंकीही विचार करत असते आणि त्याच संधीचा फायदा घेऊन मधूही तिथे आलेली असते आणि पिंकीच्या ग्लासमध्ये ते औषध टाकलेलं असतं. आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, राघव पिंकीला विचारतो तुझं आणि कृष्णाचं काय नातं आहे? तू कृष्णाला कशी काय भेटलीस? कशी ओळखतेस? कुठे भेटली आहेस? तर आता पिंकी म्हणते कधी, कुठे आणि कोण कृष्णा? मी तर कृष्णाला ओळखतच नाही. तर राघव म्हणतो म्हणजे तू कृष्णाला ओळखत नाही म्हणजे तुझा नवरा जिच्याबरोबर पळून गेला आहे ती कृष्णाच नाही. तर पिंकी म्हणते काय बोलताय तुम्ही माझ्या या धनींबद्दल? माझ्या धनींबद्दल काही बोललेलं मी ऐकून घेणार नाही. अहो हे सगळं काही तर मला सिंधूने, असं म्हणत पिंकी तिथेच थांबते. पिंकी भानावर येते, तिचं सगळं काही लक्षात येतं आणि राघवही पिंकीजवळ पाहत असतो. आता पुढे पिंकी सत्य सांगेल का? हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.